3 मिनिटात 30 बातम्यांचा आढावा घेऊयात. 3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. सुनेत्रा पवारांकडून अहिराणी भाषेत शुभेच्छा देण्यात आल्यात. कानबाई उत्सवानिमित्त खास अहिराणी शुभेच्छा देण्यात आल्या. शुभेच्छामुळे खानदेशवासियांची मनं त्यांनी जिंकलेली आहे. संभाजीनगरात अभिजित दिपकेंविरोधात आंदोलन करण्यात आले. आंदोलकांकडून दिपकेंच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवण्यात आला. आयुक्त कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण करण्यात आले, तर आंदोलकांवर बेगमपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग थांबला. धरणाचे 18 दरवाजे बंद करण्यात आले. जायकवाडी धरणात 94% पाणीसाठा आहे. 6 दिवसानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला. गटारी अमावस्येलाच महाग्रहण. आज यंदाच्या वर्षातील अखेरचं पूर्ण सूर्यग्रहण आहे. भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही. ग्रीनलँड, आईसलँडसह स्पेनमध्ये सूर्यग्रहण दिसणार आहे. राक्षसाचं राज्य असल्यासारखं वाटतंय. धनकवडी जमीन प्रकरणावरून अभिनेत्री उषा चव्हाण सरकारवर संतापल्या. पुणे मनपाकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचाही आरोप केला जातो. खाण माफियांविरोधात सरकारचं कठोर पाऊल. गौण खनिज उत्खननावर 24 तास नजर. दंड वसुलीसाठी महाखनिज 2 पोर्टल. मराठी येत नसल्यास रिक्षा टॅक्सी चालकांचं लायसन्स रद्द. आजच शासन निर्णय जाहीर होणार. जुजबी मराठी येणाऱ्यांना 1 महिन्याची नोटीस. हिंगोलीत प्रसिद्ध हॉटेलच्या खिचडीत आळ्या. महाराजाच्या भजियेवाले हॉटेलचा परवाना निलंबित. भाजप पदाधिकाऱ्यांकडून खिचडीतील व्हिडिओ व्हायरल. अन्न आणि औषध प्रशासनाकडून हॉटेलचा परवाना रद्द. भिवंडी टीईटी पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. सोलापुरातून आणखी एका आरोपीला बेड्या. टीईटी पेपरफुटीतील आरोपींची संख्या 16वर. आरोपी प्रकाश पवारला 15 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. कुंभमेळा कामाचं बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी नाशिक पोलिसांकडून 4 जण ताब्यात. 30 ते 32 हजार कोटींच्या कामाची फसवणूक. आयुक्त गेडाम यांच्या खोट्या सहीनं बनावट टेंडर. छत्रपती संभाजीनगरात 20 अतिक्रमणांवर कारवाई. 80 फूट रस्त्यासाठी अतिक्रमण हटाव. मनपाच्या अतिक्रमणांवर धडक कारवाई. अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच राहणार. कांदिवली चारकोपमध्ये अतिक्रमणावर हायकोर्टाचे ताशेरे. कागदपत्र नकोत, कृती हवी. जिल्हाधिकाऱ्यांना हायकोर्टाची फटकार. चारकोप तलाव अतिक्रमणावर नाराजी. नाशिक शहरात गटारीनिमित्त नाकेबंदी. तळीरामांवर पोलिसांची करडी नजर. तर हुल्लडबाजीवर लगाम घालण्यासाठी नाकेबंदी. नाशिक शहरात अनेक ठिकाणी नाकेबंदी. अकोल्यात सर्पदंशानं विद्यार्थिनीचा मृत्यू. शेतातून जात असताना विद्यार्थिनीला सर्पदंश. उपचारादरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू. बार्शी टाकळी येथील चेलका सेवानगरमधील घटना. तांत्रिक बिघाडामुळे विमानात अचानक तापमान वाढलं. पुण्याला येणाऱ्या विमानातल्या प्रवाशाचा श्वास कोंडला. दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या विमानातील घटना. वैमानिक आणि कर्मचाऱ्यांची प्रवाशांवर आरेराव. पुणे अहिल्यानगर महामार्गावर शिरूरजवळ भीषण अपघात. कंटेनर कार दुचाकी बसची धडक. अपघातात उद्योजकासह 2घांचा मृत्यू. कंटेनर चालक अपघातानंतर फरार. वसईत मुसळधार पावसानंतर जुनं घर कोसळलं. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिलेची सुटका. महिलेवर डीएम पेटीट रुग्णालयात उपचार सुरू.